असल्या तरी त्या अगदी एक नव्हेत. दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी आलेल्या श्रीकृष्णांच्या संभाषणातील उपदेशामुळे गोंधळलेल्या अर्जुनाला आध्यात्मिक साधनेच्या जीवनात कर्माला काही स्थान आहे किंवा नाही याचा निश्चितपणे निर्णय घेता येईना. कर्मयोग आणि कर्मसन्यास ह्या दोन्हींपैकी कोणता मार्ग अधिक उदात्त आणि श्रेष्ठ आहे याची या अध्यायात पांडव राजपुत्र अर्जुन केवळ विचारणा करतो आहे. तिसरा अध्याय होता कर्मयोग आणि आत्ताचा अध्याय आहे कर्मसन्यास योग. आणि कर्मयोग आणि कर्मसन्यास योग यामध्ये नक्की काय फरक आहे याबद्दलचा चर्चा या अध्यायामध्ये आलेली दिसते. श्रीकृष्णांच्या योग्य कर्म आणि सर्व निश्चित दुष्कृत्यांचा जाणीवपूर्वक प्रतिकार करण्याच्या समर्थनपर वक्तव्याने अर्जुनाच्या मनात कितपत चांगले वळण मिळाले हे त्या प्रश्नाच्या शब्द योजनेवरून लक्षात येते. जो श्लोक आपण बघितला होता, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, त्याचा इथे रेफरन्स लक्षात येतो. म्हणजे सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या वृत्तींचा नाश करण्यासाठी अवतार घेतात भगवान, असा तो श्लोक होता. त्या महान आचार्यांनी श्रीकृष्णांनी अर्जुनाला आंतरिक कल्लोळातून बऱ्याच प्रमाणात बाहेर काढलं होतं. त्याने निश्चित प्रमाणात मनाचा समतोल परत मिळवला होता आणि अंगीकारलेलं कार्य सुबद्ध रीतीने पार पाडण्यासाठी आत्मविकास आणि आत्मोन्नती करून घेण्याचा हाच योग्य मार्ग आहे हे त्याला कळलं होतं आणि त्याने स्वीकारलंही होतं. श्रीकृष्णांचं म्हणणं अर्जुनाने अगदी लक्षपूर्वक ऐकलं होतं. मागील अध्यायात श्रीकृष्णाने अगदी प्रभावितपणे आणि विस्तृतपणे पूर्ण युक्तिवाद करून शेवटी कर्मयोगाची बाजू निर्विवाद सिद्ध केली होती. परंतु कर्ममार्गाचा पुरस्कार करताना भगवान सतत असंही सूचित करत होते की त्याहून अधिक उच्च अशी प्राप्त करून घेण्याजोगी आणखी ही एक अवस्था आहे. केवळ आत्म्याच्या योगानेच मन संतुष्ट ठेव, आत्मन्येवात्मना तुष्टः, किंवा सर्व कर्म मला अर्पण कर, मयी सर्वाणी कर्मणी संन्यस्य, किंवा माझ्यावरच सर्व लक्ष केंद्रित करून राहा, युक्त आसित मत्परः. अशा तऱ्हेचे आदेश श्रीकृष्णांच्या या गीतात सर्वत्र विखुरलेले असल्याने त्या सर्वांचा निश्चित अर्थ काय याविषयी अर्जुनाच्या मनात एक प्रकारची अंधुक शंका निर्माण झाली. त्यावेळी ऱ्हासाप्रत जात असलेल्या वैदिक धर्माच्या पार्थासारख्या अनुयायाच्या मनात संन्यास या संज्ञेबद्दल बराच गैरसमज होता. अर्जुनाला कर्म म्हणजे यज्ञ, याग, होम, हवन आदी वैदिक कर्मकांड आणि संन्यास म्हणजे सर्व संग परित्याग करून सर्व गोष्टींपासून संपूर्ण निवृत्त होऊन हिमालयाच्या नीरव शांतता असलेल्या जंगलात जाऊन तिथे काही कर्म न करता आत्मनिषेधाचे किंबहुना सजग आत्मक्लेशाचे विलक्षण आयुष्य सतत निष्क्रियतेने जगणे असं वाटत होतं. जर अशा प्रकारचं चुकीचं ज्ञान सुसंस्कृत आणि त्यावेळच्या राजघराण्यातील एका बुद्धिमान व्यक्तीच्या मनात असेल तर त्या युगातील हिंदू लोक अज्ञानात किती बुडाले असतील आणि त्या निराशाजनक अज्ञानाची सर्वसामान्य परिस्थिती किती दुःखदायक असेल याची कल्पना आपण सहज करू शकतो. आपल्या श्रुती परंपरेतील ह्या मृत संज्ञा पुन्हा शक्तिशाली बनवण्याचा आणि हिंदूंच्या धार्मिक समजुतीचे स्थान पूर्वस्थितीप्रत आणण्याचा भगवान श्रीकृष्णांचा प्रयत्न आहे. यज्ञ म्हटल्या जाणाऱ्या विस्तृत कर्मकांड क्रिया गुप्ततेच्या काचघरातून आणि कृत्रिम पवित्रतेच्या तळघरातून बाहेर काढून नित्य कर्मांच्या मोकळ्या वातावरणात कशी आणली गेली ते आपण मागच्या अध्यायात पाहिलंच आहे. काही थोड्या निवडक लोकांकडून वेदातील जी ही गुप्त संपत्ती उपभोगली जात होती त्याचं आता राष्ट्रीयकरण झाल्याचं मानवजातीतील सर्व साधकांना मुक्त परंपरेने उपभोगण्यास मोकळी झाली आहे. या धर्मप्रचार कार्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी
हिंदू धर्म आणि त्याची शास्त्रीय पद्धती जगात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आणली. हेच कार्य पुढे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा केलेलं आढळतं. कर्मयोगाचे अशा तऱ्हेचे विस्तृत विवेचन करून झाल्यावर भगवान श्रीकृष्ण एखाद्याने सुबुद्ध रीतीने कर्माचा त्याग कसा करावा आणि परिपूर्णत्वाची यात्रा पूर्ण करण्यासाठी अधिक उदात्त आध्यात्मिक साधना कशी अनुसरावी तेही सांगतात. सुस्त जडत्वातून मनुष्याला फटकारून बाहेर काढण्यासाठी जोमदार कार्य ही पहिली पायरी आहे, असा सल्ला इथे दिला आहे. या अवस्थेत त्याच्याकडून घडणारी कर्म ही निश्चितपणे त्याच्या अहम केंद्रित वासनांनी प्रेरित झालेली असतात. अशा प्रकारे जाड्य किंवा तमस चैतन्ययुक्त कर्मांच्या प्रक्षुब्धतेने ताकदवान होते. तमसचा रजसकडे प्रवास सुरू होतो. ही अवस्था पुन्हा सर्वांवरील प्रेमाने आणि सदिच्छेच्या भावनेने अंगीकारलेल्या अहंभाव विरहित दिव्य कर्मांच्या प्रक्रियेतून ओलांडायचे असते. या अवस्थेला गीतेत यज्ञ ही विशेष संज्ञा दिली आहे. रजसला इथे सत्वाची जोड लागलेली दिसते. अशा तऱ्हेने गुणसंवर्धन झाल्यामुळे ती व्यक्ती स्थिरचित्तता आणि शांती, शुचिता आणि आनंद म्हणजे सत्व याबाबत एका विशिष्ट अवस्थेला प्राप्त होते. या मानसिक समचित्ततेतच केवळ व्यक्ती योग्य रीतीने चिंतन करू शकते आणि मर्यादांच्या परिसीमेपर्यंत पोहोचते आणि अनंत अवस्थेचा अनुभव घेऊ शकते. हॅलो. हा, सॉरी, डिस्टर्ब करते. ते थोडं असं खाली पकडा माईक. ओके. जास्त जवळ आलं ना तर मग मध्ये थोडं घुमतो आवाज. ओके. आत्मविकसनाच्या ह्या सिद्धांताचे 3 टप्पे म्हणजे सकाम कर्म, निष्काम कर्म आणि शेवटी केवळ चिंतन. आत्मविकसनाच्या ह्या सिद्धांताचे 3 टप्पे म्हणजे सकाम कर्म, निष्काम कर्म आणि शेवटी केवळ चिंतन. मोठ्या लोकांची चरित्र आपण वाचली किंवा ऐकली तर त्यामध्ये हे टप्पे आपल्याला आढळून येतात. म्हणजे कोल्हटकरांचं पतंजली योगदर्शन जे आपण अभ्यासलं त्याच्यामध्येही काही उदाहरणं अशी दिली आहेत की त्यांच्या थोर महापुरुषांच्या जीवनामध्ये हे टप्पे आलेले असतात. आधी सकाम कर्म, मग निष्काम कर्म आणि त्यानंतर शेवटी चिंतन. आचार्य विनोबा भावे यांचंही चरित्र हेच दाखवतं. त्यांची भूदान चळवळ कुठल्या तरी हेतूने सुरू केली होती, पण ती सर्वांच्या कल्याणार्थच होती. आणि शेवटी त्यांनी असं लिहिलंय की मी शेवटच्या टप्प्यामध्ये गीतेला सोडलं नाही कधी. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गीता आणि विष्णू सहस्त्रनाम हे 2च ग्रंथ चिंतनासाठी त्यांच्या सोबत असायचे आणि त्यातून ते मार्गदर्शन करायचे लोकांना. ही काही महाभारत गीताकार कवी आणि तत्वज्ञ श्री व्यासांची मूलभूत विचारसरणी नाही. येथेही आपणास असं दिसतं की ते वेदामध्ये आधीच सूचित केलेल्या साधना पद्धतीचे केवळ विचारपूर्वक केलेले अर्थबोधन आहे. वैदिक वाङ्मयात देखील आत्मपरिपूर्णतेच्या साधना पद्धतीचा पद्धतशीर विकास झालेला आपणास आढळतो. निसर्गाच्या सामर्थ्यातील आणि सौंदर्यातील भव्यतेच्या देखाव्याने सुन्न करणाऱ्या आश्चर्याच्या भावना वेदाचा मंत्र विभाग व्यक्त करतो. तर ऐहिक इच्छापूर्तींसाठी कोणती कर्मकांडात्मक कर्म करावीत आणि कशी करावीत याबद्दल ब्राह्मण भागात माहिती सापडते. सर्व वेदग्रंथात ब्राह्मणांनंतर आरण्यकांचा स्पष्ट आणि स्वतंत्र विभाग असतो. ह्यात विविध पूजा पद्धती विस्ताराने सांगितल्या आहेत की ज्या कोणत्याही कामनांनी प्रदूषित न झालेल्या शुद्ध मनाने करण्याच्या पद्धती आहेत. त्यांना उपासना असं म्हणतात. या निरपेक्ष कर्मामुळे, यज्ञामुळे साधकाच्या मनबुद्धीचा सुंदर मेळ साधला जातो आणि जणू पुरवलेल्या 2 पंखांच्या साहाय्याने साधक अपूर्णतेतून
सांतापलीकडे झेप घेऊन सरळ अनंताच्या राज्यात पोहोचू शकतात. क्वचित शब्दार्थात थोडे फेरफार करून गीतेतही याच साधनेवर शिक्कामोर्तब केला आहे. वस्तुतः ती प्रक्रिया तशीच आहे. महाभारतकाली प्रचलित असलेल्या विचार पद्धतींना रुचेल असा त्याचा केवळ भाषेचा पेहराव बदलला आहे. हा बदल उत्साही टीकाकारांकडून संपूर्ण क्रांती म्हणून पुष्कळ वेळा उल्लेखला जातो. ज्याच्यातून उपरोधिक सूचना मिळते अशा ह्या संज्ञेने त्याचा उल्लेख व्यक्तिशः मी करणार नाही. वस्तूंची जुनी योजना संपूर्णपणे उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी संपूर्ण पुनर्रचना केली जाते तेव्हाच क्रांती ही संज्ञा सर्वसामान्यपणे वापरली जाते. उदाहरणार्थ औद्योगिक क्रांतीमुळे पाश्चात्यांची पवनचक्क्या फिरायला लागण्याच्याही पूर्वीची पितृसत्ताक कौटुंबिक पद्धती संपूर्ण बदलली. महर्षी व्यासांनी करून दिलेल्या गीतेच्या परिचयामुळे किंवा आचार्यांकडून तिला धर्मग्रंथ म्हणून मान्यता मिळाल्यामुळे अशा प्रकारची काही विध्वंसक क्रांती घडली नाही. आचार्य म्हणजे शंकराचार्य. आणि इतके असूनही श्रीमद भगवद्गीता क्रांती दर्शवते. जेव्हा फूल पक्व होऊन फळात रूपांतरित होतं तेव्हा तो फुलाचा निश्चितच नाश असतो. वास्तविक फळात फुलाच्या मूलतत्वाने म्हणजेच त्याच्या परिपक्व बीजांड कोशाने परिपूर्णता गाठलेली असते. पूर्वी ज्या ठिकाणी फूल होते त्या ठिकाणी आता फळ बघून ज्यांना वनस्पतीशास्त्र माहीत नाही ते फुलाचा नाश झाला म्हणून खुशाल दुःख करत. फुलातील अनावश्यक अंश निघून जाऊन फुलातील आवश्यक भागच फळाच्या रूपात परिपूर्ण अवस्थेला आला आहे. हे वनस्पती शास्त्रज्ञास मात्र स्पष्टपणे माहीत असते. त्याचप्रमाणे सविस्तर यज्ञविधी, त्याची मांडणी आणि तद्विषयक गूढता, त्याची यथासांग तयारी आणि सिद्धता, त्याच्या माहितींनी वेद ग्रंथांचा मोठा भाग व्यापलेला आहे. हे सर्व निस्तेज झाले तरी श्रुती भांडारात जवळजवळ दडून राहिलेली अत्यावश्यक साधना मात्र गीतेत पूर्ण आणि स्वयंस्पष्ट शास्त्र म्हणून उपयोगात आणली आहे. परिपूर्णतेचे श्रेष्ठ ध्येय दाखवून दिल्यावर भगवान श्रीकृष्णांनी पुढील 2 अध्यायात खऱ्या कर्माच्या पद्धती प्रतिपादन केल्या आहेत. जीवनात सुबुद्धपणे अंगीकारलेले कर्म उच्च आध्यात्मिक परिसीमेला पोहोचण्याचे साधन ठरते. आपण पतंजली वाचत असताना वाचलं होतं की जी सगळी थिअरी आहे किंवा जे काही तत्व सांगितली आहेत याचा आधार वैदिक सिद्धांत आहेत आणि जे प्रॅक्टिकल सांगितलंय म्हणजे जे प्रत्यक्षात आचरणात आणण्याच्या गोष्टी आहेत ते म्हणजे पातंजल योगदर्शन आहे. आणि गीता आपल्याला दोन्हींचं मिश्रण देते. म्हणजे थिअरी पण ह्याच्यामध्ये आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे. म्हणजे रोजच्या जीवनात योग कसा आचरायचा त्याची पद्धती गीतेमध्ये साधलेली आहे. त्यामुळे त्या 2 ग्रंथांचं, उपनिषदांचं आणि योगशास्त्राचं कॉम्बिनेशन हे भगवद्गीतेमध्ये आढळते. जीवनात सुबुद्धपणे अंगीकारलेलं कर्म उच्च आध्यात्मिक परिसीमेला पोहोचण्याचे साधन ठरते. अर्थशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर यापैकी कोणीही होण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याला निम्न माध्यमिक शिक्षण हे उच्च माध्यमिक शिक्षणाइतकेच अनिवार्य असते. ज्याप्रमाणे विद्यार्थ्याला निम्न माध्यमिक शिक्षणानंतर उच्च माध्यमिक वर्गात जावे लागते आणि त्याची परिपूर्णता झाल्यावर जर त्याला शिक्षणाच्या कोणत्याही विशिष्ट शाखेत विशेष प्रावीण्य मिळवायची अपेक्षा असेल तर पदवीपूर्व शिक्षणाकरता खूप परिश्रम करावे लागतात. त्याचप्रमाणे यज्ञ भावनेने अंगीकारलेल्या निष्काम कर्मानंतर साधकाने ध्यान मार्गाचा अवलंब केला पाहिजे. यज्ञ भावनेने अंगीकारलेल्या निष्काम कर्मानंतर साधकाने ध्यान मार्गाचा अवलंब केला पाहिजे. 3ऱ्या अध्यायात आणि 4थ्या अध्यायात यज्ञ म्हणजे काय हे विस्ताराने सांगितलं आहे. 6व्या अध्यायात ध्यान मार्गाचं विवेचन केलं जाणार आहे आणि म्हणून ह्या अध्यायास यथार्थपणे कर्म संन्यास योग हे नाव दिलं आहे. संन्यासाचं खरं स्वरूप काय आणि कर्म संन्यास योग कसा आचरला जातो
आणि ह्या विशेष कर्मप्रवृत्तीने आचरण केल्यास त्याचा परिणाम काय होऊ शकतो, आंतरिक विकसनास आणि मानवी व्यक्तिमत्व वाढीस त्याचा कितपत उपयोग होऊ शकेल, हे सर्व इथे या अध्यायात विस्ताराने सांगितलं आहे. खरं म्हणजे 5वा अध्याय कर्मयोग आणि विशुद्ध चिंतन यांना जोडणाऱ्या पुलासारखा आहे. वेदांमध्ये हा सूक्ष्म मुद्दा विवेचनाच्या साखळीत जवळजवळ हरवला आहे. वैदिक विचारांच्या धारेमधील हा निसटलेला धागा गीतेच्या 5व्या अध्यायात आपणास पुन्हा सापडतो. पुनर्शोध लावला असे मी म्हणतो. मुद्दाम निर्मिला किंवा नव्याने दिला असं मी म्हणत नाही. श्री शंकराचार्य म्हणतात त्याप्रमाणे भगवानांनी पुष्कळ ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास करा असं म्हटलं आहे. आणि अध्यायाच्या शेवटी तर श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्म करताना योगनिष्ठ रहा असा उपदेश केला आहे. असं पाहिलं असता अर्जुनाच्या दृष्टीने शेवटच्या अध्यायात उघड विसंगती दिसून येते. म्हणूनच तो या अध्यायात भगवान श्रीकृष्णांबरोबर झालेल्या त्याच्या संवादाची सुरुवात त्याला आलेल्या शंकेने करतो. श्लोकांकडे जाण्यापूर्वी 2 मिनिटं विश्रांती घेऊया आणि आतापर्यंत जो मार्ग गीतेमध्ये सांगितलाय, सकाम कर्म, निष्काम कर्म आणि त्यानंतर चिंतन, यावर चिंतन करूया, मनन करूया. त्यासाठी 2 मिनिटं विश्रांती. पाचव्या अध्यायाच्या श्लोकांकडे जाऊया. कर्म संन्यास योग. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि पुनर्योगं च
शंससि यच्छ्रेयम् एतयोरेकं यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। संन्यासं कर्मणां कृष्ण संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि पुनर्योगं च शंससि यच्छ्रेय एतयोरेकं यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्। कृष्णा संन्यास कर्मांचा तसा योग ही सांगशी दोहो तजे बरे एक सांगते मज निश्चित। भावार्थ, अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तू कर्मसन्यासाची स्तुती करतोस आणि पुन्हा कर्माचरण करण्यासही सांगतोस. या दोहोंपैकी कोणता मार्ग श्रेयस्कर आहे ते मला तू निश्चितपणे सांग. अर्जुन नकळत आपल्या मनातील विकारवशतेच्या गोंधळातून बाहेर पडला आहे हे यावरून स्पष्ट होतं. आता त्याला त्याचा मित्र आणि प्रिय सखा भगवान श्रीकृष्ण यांचा युक्तिवाद अनुसरण्यात उत्स्फूर्त बौद्धिक गोडी वाटू लागली आहे. कर्म करणं हे अर्जुनाच्या स्वभावानुसार असल्याने त्याने गेल्या 2 अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी सुचवलेल्या कर्ममार्गाचा स्वीकार सहज स्वभावानुसार मोठ्या आनंदाने केला. असं असलं तरी अजून पूर्णपणे स्वस्थ चित्त होण्याइतका अर्जुन प्रगत झाला नव्हता. भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशात त्याला विचारांची पुनरुक्ती दिसत होती, कारण त्यात सतत एक सूत्र अधिक स्पष्ट होत आहे, ज्यात भगवान श्रीकृष्ण ठामपणे सांगतात की यज्ञ भावनेने केलेल्या कर्मापेक्षाही कर्म संन्यास हा श्रेयस्कर आणि अधिक दिव्य आहे. म्हणून तर त्याला हा प्रश्न पडलाय. यज्ञ भावनेने केलेलं कर्म म्हणजे कर्मयोग आणि त्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कर्मसन्यास असं सांगितलं जातंय. कर्मसन्यास म्हणजे काय ते पुढे श्रीकृष्ण स्पष्ट करतायत. शिवाय उन्माद वायूचा रुग्ण त्या अवस्थेतून बाहेर आल्यावर लगेच काही त्याला स्वतःच्या ठिकाणी संपूर्ण आत्मविश्वास आढळून येत नाही. सर्वसामान्यपणे हे प्रत्येकाच्या अनुभवास येतं. स्वप्न पाहणारा जेव्हा भयानक स्वप्नातून जागा होतो तेव्हा शांत होऊन परत निद्राधीन होण्यास त्याला जरा वेळच लागतो. त्याचप्रमाणे दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकात वर्णन केलेल्या दुर्बल मनस्थितीच्या हृदयद्रावक अनुभवानंतर श्रीकृष्णासारख्या दिव्य सारथ्याने केलेलं विद्वत्पूर्ण कर्मसन्यास निरूपण विवेकपूर्ण आणि यथार्थपणे जाणण्यास आपण समर्थ झालो आहोत असा आत्मविश्वास वाढण्याइतपत अर्जुन अजून सावरला गेला नव्हता. निष्काम कर्म आणि कर्मसन्यास या जीवन जगण्याच्या 2 स्वतंत्र मार्गातून निवड करण्याचे स्वातंत्र्य श्रीकृष्ण आपल्याला देत आहेत, असा निष्कर्ष त्यावरून पांडव राजपुत्र काढतो. म्हणून ज्या योगे निश्चितपणे आध्यात्मिक परिपूर्णता मिळू शकेल असा स्वयंपूर्णतेचा एक निश्चित मार्ग निर्देशित करण्याची विनंती तो भगवान श्रीकृष्णांना करीत आहे. ज्यातून निवड करता येईल असे हे 2 समान घटक नव्हेत किंवा ते एकमेकास पूरक असणारे समान जोडीदारही नव्हेत, तर ते एका मागोमाग एक असे आचरण्याचे मार्ग आहेत. एकाच वेळी आचरण्याचे नव्हेत. हे वेदांच्या अभ्यासकांना सांगण्यासाठी हा अध्याय उपयोजिला आहे. हाच विषय या अध्यायात विस्ताराने मांडला आहे. पुढचा श्लोक. श्री भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयस्करावुभौ निःश्रेयस्करावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यास तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. कर्मयोगो विशिष्यते. संन्यासः कर्मयोगाः च संन्यासः कर्मयोगाः निःश्रेयस्कराव उभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगाः विशिष्यते.
कर्मयोग कर्मयोगः शिष्यते. गीताई मधला श्लोक. श्री भगवान म्हणाले, योग संन्यास हे दोन्ही मोक्ष साधक सारखे, विशेषची परी योग संन्यासाहुनी मानिला. भावार्थ, कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग परम आनंदाकडे म्हणजे परम सुखाकडे किंवा मोक्षाकडे नेणारे आहेत. परंतु या दोहोंपैकी कर्मयोग कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. अध्यायाच्या सुरुवातीच्या श्लोकात अर्जुन भगवान श्रीकृष्णांकडे जो प्रश्न घेऊन आला आहे, त्या प्रश्नाच्या स्वरूपावरूनच अर्जुन अज्ञानाच्या किती क्षुद्र अवस्थेत होता हे भगवानांच्या लक्षात आलं. कर्मयोग आणि कर्मसन्यास योग हे साधकाला जीवनातील दोन वेगवेगळ्या ध्येयांकडे घेऊन जाणारे दोन मार्ग होत असं अर्जुनाला वाटत होतं. अर्जुनाच्या मुखी ही शंका घालून श्री व्यासांमधील इतिहासकार आपल्याकरता एका दृष्टीने महाभारतकाली हिंदू लोकांच्या वाट्याला आलेली वैदिक अवकळेची निकृष्टावस्था चित्रित करीत आहेत. त्या काळच्या वैदिक संस्कृतीत वाढलेल्या अर्जुनासारखा सुज्ञ आणि सुसंस्कृत युवक सुद्धा मानवाची आध्यात्मिक उत्क्रांती आणि आत्मविकसन साधना सूचित करणारे वेदोक्त रहस्य याबद्दल गैरसमज बाळगून होता. आपण जे म्हणतो मिसकन्सेप्शन इन स्पिरिच्युअलिटी, तोच हा मुद्दा महाभारत काळीही अस्तित्वात होता. वेदांमधल्या संकल्पनांचे चुकीचे अर्थ काढून चुकीच्या पद्धतीचं आचरण लोकांकडून होत होतं. आजही काही वेगळी परिस्थिती नाहीये. महाभारत काळ आणि आजचा काळ बराचसा सारखा आढळतो. वेदांमध्ये सविस्तर गोष्टीच्या ऐसपैस फापट पसाऱ्याखाली आत्मसमायोजन आणि आत्मविकसन या संबंधीची समर्थ साधना सांगणारा परिपूर्ण आराखडा अनुस्यूत आहे. ज्याप्रमाणे वृक्षांकडे बघणाऱ्याचे लक्ष जंगलांकडे नसते, त्याप्रमाणे त्यावेळचे हिंदू लोक कर्मकांडात्मक तपशिलातच गुंतले गेल्यामुळे व्यक्तिमत्वाचा सुंदर मेळ साधणाऱ्या गुह्य पद्धती जाणू शकले नाहीत, त्याचा मागोवा घेऊ शकले नाहीत, त्यांचा ते लाभही घेऊ शकले नाहीत. सर्व अनावश्यक सजावटीपासून आणि भपकेबाज झगमगाटापासून मुक्त अशा गुह्य साधनेचे पुनर्विधान करण्याचा गीता हा एक सर्वप्रथम आणि स्वतंत्र प्रयत्न आहे, इतकंच. मानवाचा कल जात्यात सुस्त असण्याकडे असतो. माणसांना जर सवलत दिली तर बहुसंख्य लोक जीवनात खाण्यासाठी फक्त अन्न मागतील आणि तेही कमीत कमी प्रयत्न करून आणि आळसात घालवण्यासारखा पुष्कळसा वेळ यांचीच मागणी करतील. मानवाच्या विकासाची पहिली पायरी कोणती असेल तर ती म्हणजे या निष्फळ आळशी निष्क्रियतेतून खडबडून जागे होऊन क्रियाशील होणे ही आहे. विवेकानंदांनी अशीच हाक भारताला दिली होती, युवकांना दिली होती, उत्तिष्ठ जागृत म्हणून. आणि जेव्हा त्या व्यक्तीच्या इच्छा उद्दीपित केल्या जातात तेव्हाच हे अगदी सहजपणे आणि परिणामकारक रीतीने घडून येतं. याप्रमाणे उत्क्रांतीच्या ह्या पहिल्या टप्प्यात सकाम कर्म हेच माणसाला त्याच्या मानसिक आणि बौद्धिक निष्क्रियतेतून बाहेर काढून जोमदार क्रिया करायला लावतं. विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत सकाम कर्म करण्याचा त्याला कंटाळा येऊ लागतो आणि समर्पण भावनेने आणि सेवाबुद्धीने एखाद्या चांगल्या क्षेत्रात थोडा वेळ घालवण्याचा सल्ला कोणी दिला तर त्यात त्याला उत्साह वाटू लागतो. अशा प्रकारची कर्म बहुधा दुसऱ्यांच्या सेवेसाठी म्हणून अंगीकारली जातात. त्यावेळी ती व्यक्ती कमीत कमी अहंभावाने काम करते. आत्मसमर्पण भावनेने कर्म करण्याचे रहस्य पूर्वीच्या अध्यायात सांगितले आहे. आत्मविकासाच्या दुसऱ्या अवस्थेत जेव्हा एखादी व्यक्ती अहंकार कमी करून समर्पण भावनेने आणि निष्ठेने कर्म करते तेव्हा तिच्या वासनांचा क्षय होतो. अशा प्रकारे चित्तातील वासनांचे ओझे कमी झाल्यावर साधकाच्या मनाला, बुद्धीला चिंतनाचे पंख फुटतात आणि त्यांना ध्यानावस्थेतील शांती आणि आनंद यांच्या सूक्ष्म प्रदेशात अधिक लांब झेप घेण्यास समर्थ केले जाते. आत्मविकसनाची तिसरी अवस्था चिंतनाद्वारे सिद्ध होते. तिचे विवेचन 6व्या अध्यायात केले जाईल. संक्षेपाने सांगायचं झाल्यास आपण असं म्हणू की आत्मोन्नतीच्या आध्यात्मिक प्रक्रियेचे 3 टप्पे पडतात. पहिलं सकाम कर्म, दुसरं समर्पित भावनेने केलेलं आत्मनिरपेक्ष कर्म आणि तिसरं प्रशांत चिंतन म्हणजे ध्यान.
ह्यापैकी पहिला कर्मयोगाचा टप्पा आधी पूर्वीच्या 2 अध्यायात वर्णिला आहे. ध्यानसाधना कशी करावी हे पुढील अध्यायात वर्णिलं जाईल. साहजिकच या अध्यायात आपण अहंकार प्रेरित कर्म कसं टाकावं आणि समर्पित भावनेने निस्वार्थीपणाने कर्म करण्यास कसं शिकावं याचं विवेचन आपल्याला आढळेल. प्रस्तुत श्लोक लक्षात घेतल्यास कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्हीही व्यक्तीला अत्युच्च श्रेयसाकडे कसे घेऊन जातात हे भगवान श्रीकृष्ण सांगत आहेत. परंतु या दोहोंपैकी कर्मयोग कर्मसन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे असं ते आपल्या शिष्यवराला बजावतात. इथे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की दक्षतेने केलेल्या जोमदार कर्माहून संन्यासाला कोणत्याही अर्थाने भगवान श्रीकृष्ण कमीपणा देत नाहीत. तसं म्हणणं आपल्या अज्ञानाचं प्रदर्शन करण्यासारखं आहे. किंवा निदान पक्षी असं म्हणावं लागेल की भगवान श्रीकृष्णाने आतापर्यंत जे काही सांगितलं आणि इथून पुढे ज्या खऱ्या भावाने त्यांची दीर्घ संभाषणं चालूच राहणार आहेत ती समजण्याची कुवत आपल्या ठिकाणी नाही. श्रीकृष्णासारखे अमर गुरु आणि जीवन समस्यांना सामोरे जाणारा परंतु निश्चित पूर्वज्ञात असे काही मानसिक दौर्बल्य आणि बौद्धिक कमकुवतपणा असणारा अर्जुनासारखा विशिष्ट शिष्य यांच्यामधील संवाद रूपात गीता सांगितली गेली आहे. विशेष करून ह्या ठिकाणचा पांडव योद्धा अर्जुन वासनांनी युक्त आहे आणि त्यांचा क्षय करण्यासाठी त्याला युद्धभूमीवर पराकाष्ठेचे प्रयत्न करायला हवे आहेत. आपल्यापैकी ज्या कोणाची मानसिक अवस्था अर्जुनासारखी आहे त्यांच्याकरता कर्म करताना कमीत कमी स्वार्थीपणा ठेवून ते करणं हा उपाय सांगितला आहे. कारण आपण बहुतेक जण त्याच अवस्थेत असतो, म्हणजे अर्जुन रोगाने पीडित असतो. कर्मसन्यास करण्यापेक्षा कर्मयोग करणं केव्हाही श्रेयस्कर आहे असा जो उपदेश इथे केला आहे तो काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. असं का ते पुढच्या श्लोकात वर्णन केलं आहे. यानंतरच्या श्लोकाचं विवेचन राजेश्वरी वाचेल. संस्कृत श्लोक वाचूया. ज्ञेयः स नित्य संन्यासी ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षति यो न द्वेष्टी न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बद्धात प्रमुच्यते. सुखम बंधा बंधात प्रमुच्यते. सुखम बंधा प्रमुच्यते. ज्ञेयः स नित्य संन्यासी ज्ञेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षति यो न द्वेष्टी न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. सुखम बंधात प्रमुच्यते. गीताई. तो जाण नित्य संन्यासी राग द्वेष नसे जया, जो द्वंद्वा वेगळा झाला सुखे बंधातुनी सुटे. भावार्थ, जो कोणाचाही द्वेष करत नाही किंवा कशाचीही इच्छा करीत नाही तो नित्य संन्यासी म्हणून ओळखावा, कारण हे महाभाव मग तो सहजपणे बंधनातून मुक्त होतो. नवीन साधकाला कर्मसन्यासापेक्षा कर्मसहभाग का सहज सुलभ आहे हे ते ह्या ठिकाणी विशेष करून सांगितले आहे. संन्यासी या संज्ञेची व्याख्या करताना श्रीकृष्णांचे हे क्रांतिकारक विधान संन्यासाची कल्पना त्याच्या सर्व बाह्यकारी साज सजावटीपासून शुद्ध करते. भगवान श्रीकृष्ण बाह्य पेहरावापेक्षा अंतर्मनाच्या अवस्थेला जास्त महत्व देतात. भगवानांच्या म्हणण्याप्रमाणे संन्यासी तो की ज्यास कसलीही आवड म्हणजे राग वा नावड म्हणजे द्वेष नसते. ज्यास कसलीही आवड वा नावड नसते. राग द्वेष, यश अपयश, सुख दुःख आणि अशीच इतर द्वंद्वे मनाची चाके होत. ज्याच्यावर आरूढ होऊन मन जीवनाचे अनुभव मिळवीत पुढे पुढे फिरत राहत असते. आपली बुद्धी एखाद्या परिस्थिती किंवा अवस्थेची जी तुलनात्मक नोंद करीत असते, पण ती फक्त त्याच्या विरोधाच्या संदर्भातच. जसे मी फक्त माझ्या अंधाराच्या ज्ञानाच्या संदर्भातच प्रकाश म्हणजे काय ते समजू शकतो. तुलना करणे
हा एक आकलनाचा मार्ग मानवाला दिला आहे. जर एखाद्या वस्तूला दुसरी विरुद्ध वस्तू नसेल तर आपणास तिचे ज्ञान प्राप्त होणार नाही. मन बुद्धी उपकरणांच्या द्वारा ज्ञान करून घेण्यासाठी जर तुलना आणि विरोध ह्याच पद्धतींचा अवलंब करावा लागत असेल तर त्या पद्धतीचा त्याग करणे म्हणजे त्या उपकरणांचा त्याग करण्यासारखे आहे. मोटर हे असे वाहन आहे की ते जमिनीवरच चालते. ते पाण्यात वापरता येणे शक्य नाही. तसेच मी जर सागरात बोटीने संचार करीत असेल तर निश्चितच मी गाडीतून फिरत नसेल. परंतु मी पाण्यावर तरंगू शकणाऱ्या वाहनाचा उपयोग करीत आहे. विविधतेच्या क्षेत्रात ज्या ठिकाणी तुलना आणि विरोध शक्य आहे त्या ठिकाणीच मी मन बुद्धी रूपी साधने वापरू शकेन. प्रस्तुत श्लोकात या ठिकाणी म्हटले आहे की ज्ञानेंद्रियजन्य तुलनात्मक ज्ञानाच्या पलीकडे जो गेला आहे तो खरा संन्यासी. प्रस्तुत श्लोकात या ठिकाणी म्हटले आहे की ज्ञानेंद्रियजन्य तुलनात्मक ज्ञानाच्या पलीकडे जो गेला आहे तो खरा संन्यासी आहे. याचा निश्चित अर्थ असा आहे की जो मन बुद्धी रूपी अंतःकरणाच्या अतीत झाला आहे तो. द्वंद्वापासून स्वतःला मुक्त करणे म्हणजे 7 वस्तूंमधील मर्त्य जीवनाच्या सर्व मर्यादातून मुक्त होणे होय. शांत वस्तूमधील मर्त्य जीवनाच्या सर्व मर्यादातून मुक्त होणे होय. आणि ही काही सोपी गोष्ट नव्हे. अशा प्रकारे संन्यासाची व्याख्या करून भगवान श्रीकृष्ण काही साधकांसाठी नैराश्याचे भयान चित्र रंगविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. उलट श्रीकृष्णाच्या मनात अर्जुनाचे व्यक्तित्व कसे खुलेल व त्याचे आत्मविकसन कसे होईल हाच विचार होता. पांडव राजपुत्राच्या बुद्धीवर त्याच्या क्षात्र धर्माच्या सहज प्रवृत्तींचे आणि राजकर्तव्याच्या प्रेरणांचे वासनांचे दाट थर होते. म्हणून घाईघाईने संन्यास घेण्यापासून अर्जुनाला परावृत्त करून त्याचे मन वळविण्यासाठी हा श्लोक घातला आहे. संन्यासाचा आदर्शवाद निर्देशित करण्याऐवजी महाभारत काळात ज्या वेळेस हिंदू धर्माच्या उत्थानाचा प्रयोग केला जात होता तो क्रांतिकाल ह्या श्लोकात निर्देशित होतो. अर्जुनासारख्या सुविद्य युवकाला देखील संन्यास म्हणजे जीवनाच्या रणभूमीवरून हिमालयात शांत व सुरक्षित गुहेत पळून जाणे होय असे वाटले. अशा वेळी संन्यास हा मनाचा विशिष्ट पेहराव आहे. शरीरावर घातलेले वस्त्र नव्हे असे जगाला सांगणे व संन्यास हे बाह्य जगात योग्य कर्म करून मिळवलेले प्रामाणिक कर्मफळ म्हणून घ्यावे असे सांगणे हे धाडसाचे आणि क्रांतिकारक विधान असले पाहिजे. गीता अशा क्रांतिकारक विधानांनी भरली आहे आणि म्हणून हिंदूंचा आधुनिक धार्मिक ग्रंथ म्हणून त्याचे महत्त्व. जगातील आधुनिक व्यक्तीला जे गीतेचे आकर्षण आहे याचे कारण त्यातील अशा प्रकारची मूलभूत पुनर्विधानाची ही चमक होय. पुढील श्लोक. सांख्ययोगौ पृथक् बालाः सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः प्रवदन्ति न पंडिताः एकम् अपि आस्थितः एकम् अपि आस्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम् सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. सांख्ययोगौ पृथक् बालाः सांख्ययोगौ पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः प्रवदन्ति न पंडिताः एकम् अपि आस्थितः एकम् अपि आस्थितः सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. सम्यक् उभयोर्विन्दते फलम्. गीताई म्हणती सांख्य योगाते भिन्न मूढ न जाणते बाणो एकहिती निष्ठा दोहोंची फळ देतसे. भावार्थ बालबुद्धीचे अज्ञानी असे लोक सांख्य म्हणजे ज्ञान आणि योग म्हणजे कर्मयोग हे दोघेही भिन्न मानतात. ज्ञानी लोक तसे मानत नाहीत. जो कोणी खरोखर दोहोंपैकी एकात जरी स्थित झालेला आहे त्याला दोहोंचेही फळ मोक्ष हे मिळते. त्यांचा युक्तिवाद पुढे चालून सांख्य मार्ग आणि कर्मयोग या दोहोत विरोध नाही हे अर्जुनाला पटवून देण्यासाठी हा श्लोक दिला आहे. या ठिकाणी एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की सांख्य ही संज्ञा येथे सांख्य दर्शन सूचित करणारी पारिभाषिक संज्ञा म्हणून वापरली नाही. सांख्य याचा व्युत्पत्त्यार्थ गणना
असा आहे. कोणत्याही ज्ञानविचारात युक्तिवादाच्या ज्या क्रमाने त्या शास्त्राचे अंतिम निष्कर्ष काढले जातात, त्या क्रमाला त्या तत्वज्ञानाचे सांख्य म्हणतात. कोणत्याही तत्वज्ञान विचारात युक्तिवादाच्या ज्या क्रमाने त्या शास्त्राचे अंतिम निष्कर्ष काढले जातात, त्या क्रमाला तत्वज्ञानाचे सांख्य म्हणतात. आता कोणतेही गीतेचा सांख्ययोग हा दुसरा अध्याय आपण बघितला. तर त्या सांख्ययोगामध्ये संपूर्ण गीतेचं तत्वज्ञान विशद केलेलं आहे आणि त्याचा क्रम दुसऱ्या अध्यायातच सांगितलेला आहे. म्हणून संपूर्ण गीता त्या अध्यायात सांगितल्या असल्यामुळे त्याला सांख्ययोग किंवा तत्वज्ञानाच्या सगळ्या गोष्टी किंवा त्याच्या सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये आलेल्या आहेत संपूर्ण ग्रंथाच्या. म्हणून दुसरा अध्याय हा सांख्ययोग आहे. अ, कोणतेही सामान्य कर्म सुद्धा समर्पित व उपासना स्वरूप दिव्य कर्मात रूपांतरित करण्यासाठी कर्मयोग्याला 2 पद्धती निर्देशित केल्या आहेत. एक, पहिली पद्धत प्रत्येक कर्मातील कर्तृत्व भावाचा त्याग करून कर्म करणे किंवा दुसरे, कर्मफलाच्या चिंतेशी असलेल्या आपल्या बुद्धिहीन पूर्वमग्नतेने ऱ्हास करून घेण्याचे सातत्याने टाळणे. पैकी पहिल्याला सांख्य पद्धती म्हणतात आणि दुसरीला कर्मयोग म्हणतात. पुन्हा वाचते मी हे. सांख्य पद्धती म्हणजे प्रत्येक कर्मातील कर्तृत्व भावाचा त्याग करून कर्म करणे आणि दुसरे कर्मयोग म्हणजे कर्मफलाच्या चिंतेशी असलेल्या आपल्या बुद्धिहीन पूर्वमग्नतेने ऱ्हास करून घेण्याचे सातत्याने टाळणे. सांख्य तंत्र हे प्रत्येकाला जमण्यासारखे नाही. कारण साधक अत्यंत बुद्धिमान व त्याच्याकडे वस्तूंचा समष्टी स्तरावरचा समष्टी वृत्तीने पाहण्याची क्षमता असल्याशिवाय त्याला कर्तृत्व भावाचा त्याग करता येणे शक्य नाही. जेव्हा आपण युक्तिवाद जाणू तेव्हा केवळ आपण आपल्या परिक्रमातील व यशातील आपल्या वैयक्तिक जीवाचे क्षुद्रत्व खरोखरी अनुभवू शकू. म्हणून भगवान येथे ठामपणे सांगत आहेत की केवळ अपरिपक्व बालबुद्धीचे लोकच या 2 पद्धतीत विसंगती पाहतात. ज्यांनी यापैकी कोणत्याही एकाचे आचरण केले आहे असे ज्ञानी पुरुष मात्र दोन्हींच्या सारख्याच परिणामकारकतेची खात्री देतात. कारण कर्तृत्व भावाच्या त्यागाची कल्पना अनुसरली काय किंवा कर्मांच्या फलाशेपासून असंगत्वाचे जीवन जगले काय? जर साधक म्हणून आपण आपल्या निवडलेल्या मार्गात सातत्याने चिकाटी धरली तर आपण आपल्या एकाच ध्येयाप्रत येऊ. मग आपण पहिला मार्ग अनुसरला काय किंवा दुसरा? एका युरोपियन अभ्यासकाने या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीचा असा अर्थ लावला. दोन्हीच स्थित असलेला साधक एकच फल मिळवितो. येथे त्या टीकाकाराने अन्वयात फल हा शब्द एक या शब्दाबरोबर घेतला आहे. त्यातून चांगला अर्थ निष्पन्न होतो यात शंका नाही. कारण जे कोणी ह्या दोन्ही पद्धतींचा अवलंब करतात ते शेवटी एकाच शाश्वत ध्येयाप्रत म्हणजे ईश्वरी जाणीवेप्रत जातात. दोन्ही पद्धतींचे फल केवळ एकाच पद्धतीच्या योग्य आचरणाने कसे मिळते ह्याचे उत्तर पुढील श्लोकात दिले. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यं च योगं च एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. यः पश्यति स पश्यति. यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते. तद्योगैरपि गम्यते. एकं सांख्यं च योगं च एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति. यः पश्यति स पश्यति. सांख्यास जे मिळे स्थान ते योग्यासही लाभते. एकरूपची हे दोन्ही जो पाहे तोची पाहतो. भावार्थ जे स्थान सांख्यांना म्हणजे ज्ञानी लोकांना प्राप्त होते ते कर्मयोग्यांकडून मिळवले जाते. जो सांख्य आणि कर्मयोग एकच आहेत असे पाहतो तोच खऱ्या अर्थाने जाणतो किंवा तोच ज्ञाता होय.
ज्या ध्येयाप्रत सांख्य पद्धतीने जाता येते त्याच ध्येयाप्रत कर्मयोगाच्या पद्धतीनेही अगदी सहज पोहोचता येते असे या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण ठासून सांगत आहेत. ह्या दोन मार्गांच्या एकाच ध्येयाचा जो कोणी अनुभव घेतो त्यानेच वेदांचे सत्य खऱ्या अर्थाने जाणले आहे असे समजावे. या ठिकाणी पश्यती हा शब्द त्याच्या आध्यात्मिक अर्थाने वापरला आहे. म्हणून निव्वळ चर्मचक्षुंनी चर्मचक्षुंनी बघण्याची शक्ती त्यावरून सूचित केली जात नाही. अद्वैत तत्वज्ञानात आत्मा हा द्रष्ट्यापेक्षा निराळा म्हणून पाहिला जात नाही, पण तो द्रष्ट्याने दृश्याच्या स्वतःच्याच ठिकाणी स्वतःच घेतलेला अनुभव होय. पश्यती हा शब्द येथे केवळ सत्याचा अनुभव अशा अर्थाने वापरला आहे. उदाहरणार्थ, एखादी वस्तू आपण स्वतःच्या डोळ्यांनी अगदी जवळून बघतो, तेव्हा तो अनुभव अगदी निकटचा व सर्व शंकांच्या पलीकडचा असतो. तसाच हा सत्याचा अनुभव निश्चित आहे हे सांगण्याकरता हा शब्द योजला आहे. याप्रमाणे सांख्य आणि कर्म या दोहोंचे एकीकरण करावयाचे म्हणजे दोहोंचे मिळून एक मिश्रण करणे, समुच्चय करणे नव्हे, तर ते दोन्ही क्रमशः आचरले पाहिजेत असे आहे. आपण ते दोन्ही एकच समजण्यात हरकत नाही. कारण कर्मयोगाने चित्तशुद्धी होते आणि ध्यानासाठी सांख्ययोग अधिक समतोल मिळवून देतो. कर्मयोगाने चित्तशुद्धी होते आणि ध्यानासाठी सांख्य अधिक समतोल मिळवून देते. आणि त्यातूनच केवळ अंतिम अनुभूती मिळते. याप्रमाणे या दोहोंचे एकत्रीकरण करणे शक्य आहे, पण तेही क्रमाने, एकदम एकाच वेळी नव्हे. ही गोष्ट प्रामाणिक साधकांनी काळजीपूर्वक ध्यानात ठेवली पाहिजे. कर्मयोगाचे ध्येय संन्यास म्हणजे सांख्य कसे आहे ते पुढील श्लोकात. 2 मिनिटं आपण विश्रांती घेऊया. कर्मयोग आणि कर्मसन्यास या 2 गोष्टींमधला किंवा कर्माच्या फळाच्या अपेक्षेने कर्म न करणं आणि कर्माचा कर्तृत्व भाव स्वतःकडे न घेणं, नॉन ड्युअरशिप, हे दोन्ही मार्ग एकाच ध्येयाप्रत जाऊन पोचतात. हे जे विवेचन केलं आहे त्याच्यासोबत राहूया 2 मिनिटासाठी आणि मग पुढे वाचन सुरू करू.
पुढे जाऊया. कर्मयोगाचे ध्येय संन्यास किंवा सांख्य कसे आहे ते ऐक. संन्यासस्तु महाबाहो संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नाचिरेणाधिगच्छति. नचिरेणाधिगच्छति. संन्यासस्तु महाबाहो संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगतः दुःखमाप्तुम योगतः योगयुक्तो मुनिर्ब्रह्म योगयुक्तो मुनिर्ब्रह्म नचिरेणाधिगच्छति. नचिरेणाधिगच्छति. गीताईचा श्लोक. योगा वाचून संन्यास कधी साधे चिना सुखे संयमी योग जोडूनी ब्रह्म शीघ्रची गाठतो. भावार्थ. हे महाभाव, योगा वाचून संन्यास मिळविणे म्हणजे भावार्थ. हे बाहो, योगा वाचून संन्यास मिळवणे कठीण आहे. योगधिष्ठित म्हणजे स्थिर मनाने चिंतन करणारा मनुष्य लवकरच ब्रह्माप्रत जातो. योगाधिष्ठित म्हणजे स्थिर मनाने चिंतन करणारा मनुष्य लवकरच ब्रह्माप्रत जातो. आत्मतत्वाच्या पुनर्शोधनात असताना योग्य कर्माचे कार्य काय महत्व असते याबाबत प्राचीन ऋषीमुनी ज्या काही निर्णयाप्रत आले, प्राचीन ऋषीमुनींना ज्या गोष्टी निर्णयाप्रत आल्या तेच निर्णय भगवान श्रीकृष्ण आपल्या अधिकारवाणीने जोर देऊन सांगत आहेत. कर्माचरणाशिवाय कर्मसन्यास अशक्य आहे. वस्तू आपणास उपलब्ध असल्याशिवाय आपण तिचा त्याग करू शकत नाही. एखाद्या मनुष्याच्या आशा आकांक्षा निष्फळ झालेल्या आहेत म्हणून जीवनाचा आणि जगाचा त्याग करणे म्हणजे संन्यास नव्हे. मनाला घासून पुसून स्वच्छ करण्याची क्रिया म्हणजे धातू चकचकीत करणाऱ्या कोणत्याही उपलब्ध असलेल्या द्रवाने आपण धातूचे भांडे चकचकीत करतो त्यासारखी आहे. जी वस्तू बराच काळ वापरात नसल्याने काळी कुट्ट झाली आहे त्याच्या पृष्ठभागावर चकाकी आणणाऱ्या रसायनाचा वापर करून ती स्वच्छ करतात. भांड्याची चकाकी झाकणाऱ्या गंजाचे रसायन हे द्रावक असते. थोड्या वेळात जेव्हा आपण ह्या चकाकी आणणाऱ्या द्रवाचा थर पुसून टाकतो तेव्हा त्या रासायनिक द्रावकाबरोबर खालचा काळा कुट्ट गंजही पुसला गेल्याचे आपल्याला आढळते व त्यामुळे भांडे चमकू लागते आणि आकर्षक दिसायला लागते. त्याचप्रमाणे योग्य कर्मांच्या उपाययोजनेच्या प्रक्रियेने मनाची शुद्धता करता येणे शक्य आहे. जेव्हा अशी उपाययोजना केली जाते तेव्हा मन त्याच्या वासना कलंकापासून शुद्ध होते आणि अशा शुद्ध मनानेच केवळ ध्यान निमग्नतेच्या वेळी आपण सर्व कर्मांचा त्याग करणे शक्य असते. ह्या पूर्वतयारीखेरीज जर आपण कर्मत्याग करण्याचा प्रयत्न केला तर शारीरिक दृष्ट्या आपण अकर्मी राहू, परंतु मनाने मात्र सतत उद्योगीच राहू. मनाची बहिर्मुखता त्याच्या अंतरंग साफसफाईला अनुकूल असत नाही. वस्तुतः मनाच्या ईश्वरी सौंदर्याला आणि सामर्थ्याला कलंकित करणारा बहिर्मुखता हाच चिखल आहे. आत्मोन्नती आणि आत्मविकास यांच्या प्रक्रियेत हिंदू तत्ववेत्यांनी फार पूर्वीच लावलेला हा मोठा शोध आहे. चांगल्या दृष्टिकोनातून योग्य कर्माचरण केल्याशिवाय चित्तशुद्धी आणि चिंतन शक्ती प्राप्त होणार नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण येथे निश्चित आश्वासन देऊन सांगतात की अशा प्रकारची अनुकूल मानसिक स्थिती साधकाने अंगीकारलेल्या योग्य कर्म अनुचरणाने निर्माण होऊ शकते. योगयुक्त म्हणजे जो अहंकार विरहित आणि अनासक्त कर्म मार्गात उत्तम रीतीने दृढ झाला आहे त्याच्याच मनात चित्त एकाग्रता आणि समतोल हे गुण लवकर वाढीस लागतात. असे कर्मयोग्यांना दक्षतेने सतत आणि फलदायी चिंतन योग्य करण्यात स्वतः परिपूर्ण असते. आणि जेव्हा असा साधक की ज्याने कर्ममार्ग सुबुद्धपणे अनुसरला आहे व ज्याने कर्तृत्व भावाचा त्याग केला आहे किंवा फलाशेच्या चिंताग्रस्त पूर्वमग्नतेपासून अलिप्त राहून कर्म करतो आहे, असा साधक
की ज्याने कर्ममार्ग सुबूततेने अनुसरला आहे व ज्याने कर्तृत्व भावाचा त्याग केला आहे किंवा कर्म फलाशेच्या चिंताग्रस्त पूर्वमग्नतेपासून अलिप्त राहून कर्म करतो आहे, तो असा ध्यान करता मुनी स्वतःच्याच ठिकाणी लवकरच साक्षात्काराचा अनुभव घेऊ शकतो. चिंतन करणाऱ्याला निश्चित किती कालावधीनंतर ब्रह्म साक्षात्काराचा अनुभव येईल ते सांगता येत नाही. कालावधीविषयी ह्या अनिश्चिततेतच शक्यतेचे आश्वासनही उत्तम रीतीने दिले आहे. त्यासाठी न चिरेण ह्या संज्ञेची योजना आहे. न चिरेण म्हणजे ह्यानंतर फार काळ नाही, म्हणजे लवकरच. हे सर्व ध्यानात घेऊन जेव्हा आपण हा श्लोक वाचतो, तेव्हा पूर्वीच्या संभाषणातील सुरुवातीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाकरता कर्मयोग हा कर्मसन्यासापेक्षा कसा श्रेष्ठ आहे ते का सांगितले आहे हे चांगले स्पष्ट होते. आजच्या भागातला पुढचा शेवटचा श्लोक आता आपण वाचणार आहोत. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय. सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः. सर्वभूतात्म भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. अंतरी धुतला योगी जिंकुनी मन इंद्रिये, झाला जीवची भूतांचा करुनीही अलिप्ततो. भावार्थ, जो निष्ठापूर्वक कर्मयोग आचरतो, ज्याचे चित्त अतिशय शुद्ध आहे, ज्याने स्वतःवर विजय मिळवला आहे, ज्याने इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेवले आहे, ज्याने स्वतःच्या ठिकाणी आत्मतत्व सर्व प्राणीमात्रातील आत्मतत्व असल्याचे जाणले आहे, असा तो कर्म करीत असला तरी त्याने लिप्त होत नाही. मागच्या श्लोकात सर्वसाधारण व्यापक विधानात सांगितलं आहे की जो कोणी कर्मयोग ध्यानमार्गासहित सतत आचरतो तो लवकरच स्वानुभूतीने परिपूर्णतेच्या अवस्थेला पोहोचतो. या श्लोकात भगवान श्रीकृष्ण आपल्याला आत्ताच्या सीमित आणि बंधनकारक स्थितीपासून आपल्यातील परिपूर्णतेपर्यंत नेईल अशा आंतरिक उत्क्रांती अवस्थेचा युक्तिवाद सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्मयोगाद्वारा व्यक्तीच्या ठिकाणी आत्मविकसनाच्या कोणकोणत्या विविध अवस्था घडून येतील ते शास्त्रीय परिपूर्णतेने आणि तर्कशुद्ध अचूकतेने ह्या श्लोकात सांगितले आहे. जो कर्मयोगात चांगल्या तऱ्हेने स्थित झाला आहे त्याची बुद्धी शुद्ध होते. सूक्ष्म शरीरात घडून येणारी कोणतीही शुद्धता म्हणजे आंतरिक शांततेची अधिक चांगली अवस्था होय. वेदांताच्या दृष्टीने आपल्यातील इच्छा किंवा भावनांकडून जितके कमी विक्षेप आपल्या ठिकाणी होत असेल तितक्या अधिक प्रमाणात आंतरिक दृष्ट्या आपण शुद्ध असतो. स्वार्थ निरपेक्ष आणि फलचिंतारहित कर्मांद्वारे साधक अस्तित्वात असलेल्या वासना संपवतो. जेव्हा हे आंतरिक उपकरण त्याच्या वासना लहरींपासून झाडून स्वच्छ केले जाते तेव्हा ते निश्चितच अधिकाधिक स्वस्थ आणि शांत होऊ लागते. एकदा का बुद्धी शुद्ध झाली म्हणजेच ती इच्छा विक्षेपांपासून जेव्हा मुक्त होते तेव्हा त्या मनात बुद्धीची अवस्था परावर्तित होते. त्यात कोणतेही विक्षेप राहत नाहीत. ज्याने इच्छारूपी पुरांच्या दारांवर नियंत्रण ठेवले आहे अशा व्यक्तीचे भावनिक जीवन आपोआपच त्याला वश होते आणि समतोल होते. कर्मयोगाने साधकाला जेव्हा मानसिक आणि बौद्धिक दोन्ही स्तरांवर आंतरिक शांतता प्राप्त होते तेव्हा त्याच्या इंद्रियांना आणि त्यांच्या न संपणाऱ्या इंद्रिय क्षुधांना संयमित करणे, नाकारणे, नियंत्रित करणे, मार्गदर्शन करणे हे त्याला लहान मुलांच्या खेळाप्रमाणे सहज सोपे होते. ज्या साधकाने योग्याने अशा प्रकारे स्वतःतील शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक हे तिन्ही स्तर नियंत्रित केले आहेत तो अत्युच्च ध्यानासाठी योग्य होतो. वस्तुतः ध्यानावस्थेतील हे सर्व अडथळे म्हणजे इंद्रियजन्य क्षुधांच्या, भावनात्मक विक्षेपांच्या आणि इच्छा प्रमेयांच्या मैलांच्या दगडांखेरीज दुसरे काही नव्हेत. जेव्हा या शृंखला तोडल्या जातात तेव्हा तो उच्च ध्यानाच्या सहजावस्थेत येतो, ज्या ठिकाणी स्वस्वरूपाचे पुनर्शोधन तत्काळ आणि पूर्णपणे होतेच. हे स्वरूपाचे आत्मज्ञान अर्धवट असूच शकत नाही.
जर चिंतन करणारा एकट्या स्वतःलाच केवळ दिव्य समजत असेल तर ते तसे असू शकत नाही. साक्षात्कारी व्यक्तीच्या दृष्टीने आत्म्याचे दिव्यत्व अनंत आणि सर्वव्यापी असते. जेव्हा तो चैतन्याच्या अत्यंत खोल गाभाऱ्यातून बाहेर पाहू लागतो, तेव्हा त्याला सर्वत्र आणि सर्व काळ दिव्यत्वाखेरीज दुसऱ्या कशाचीही अनुभूती येत नाही. म्हणून अशी व्यक्ती आपलेच आत्मस्वरूप हेच सर्व प्राणीमात्रातील आत्मस्वरूप आहे असे जाणते, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. लाटेला जेव्हा तिचे खरे स्वरूप सागरच आहे असे कळते, तेव्हा तिच्या सागर दृष्टीने पाहता सागर तत्वाहून वेगळी अशी दुसरी कोणतीही लाट कधीही असू शकत नाही. आपल्या संपूर्ण आंतरिक क्रांतीतून स्वतःचे मूळ अनंत दिव्यत्व जेव्हा एखादी व्यक्ती प्राप्त करते, तेव्हा त्यानंतर स्वतःच्या आत्मिक जाणीवेत व्यक्तीच्या कर्मांच्या प्रतिक्रिया तिच्यावर होत नाहीत. स्वतःच्या आत्मिक जाणीवेत व्यक्तींच्या कर्मांच्या प्रतिक्रिया तिच्यावर होत नाहीत. कर्मांच्या प्रतिक्रिया ह्या आपल्यातील जीवभावच आपल्यावर ओढवून घेतो आणि त्यांची प्रौढी मिरवू लागतो. देवत्व प्राप्त झाल्यावर देव माणसाच्या हृदयात अहंकाराची भावना राहत नाही. म्हणून त्याच्या हातून घडणारी कर्म त्याच्यावर काहीही ठसा ठेवू शकत नाहीत. वाहत्या पाण्यावर लिहिलेल्या नावाप्रमाणे ह्याच्या ठिकाणी वासना मागे राहण्यासारखं काही राहतच नाही. एकंदरीत श्रीकृष्णाने पुढे सांगितलेला कर्मसिद्धांत आपल्या सर्व विवेचनात भगवानांनी सातत्याने कायम ठेवला आहे. परंतु तो पुष्कळ वेळा त्यांच्या सुगंधित शब्दातून सूचकतेने आणि सुंदरपणे अर्थगर्भित केला आहे. या श्लोकामध्ये समर्थपणे स्पष्ट करून सांगितलं आहे की निव्वळ सकाम अहंकारयुक्त कर्म बुद्धीवर वासनांचा दाट थर उत्पन्न करते. निव्वळ सकाम अहंकारयुक्त कर्म बुद्धीवर वासनांचा दाट थर उत्पन्न करते आणि त्यामुळे मनुष्याचे जे आध्यात्मिक दृष्ट्या सहज स्वरूप आहे, त्या शाश्वत दिव्यत्वाचे विवेकपूर्ण ज्ञान, भावना आणि अनुभव यांना झाकाळून टाकते. ह्या विश्वात्मक भावनेने किंवा जाणीवेने आणि दिव्यत्वाच्या परमभावनेने जेव्हा एखादा साधू कर्म करतो, तेव्हा त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन कसा असेल याचं उत्तर आपण उद्या बघणार आहोत पुढच्या श्लोकात. वाचनाचा भाग आज आपण इथे संपवतोय आणि यापुढे तुमचे प्रश्न, तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर श्रीकांतजींसोबत संवाद साधायला ते उपलब्ध आहे. सुप्रभात. जय गुरुदेव. मला काय आज नव्याने काही हाती नाही लागलेलं, जुन्याची काही उजळणी झाली, त्यामुळे तुम्हीच काहीतरी सांगा, बोला किंवा विचारा कसे. काही विचारण्यासारखं, बोलण्यासारखं नसेल तर मग आपण थांबूया. जय गुरुदेव. जय गुरुदेव. आज 3 खूप महत्वाच्या गोष्टी विद्यमानने वाचताना सांगितल्या. सकाम कर्म, निष्काम कर्म आणि चिंतन. आणि ह्या चिंतन या तिन्ही म्हणजे पहिल्या श्लोकापासून सुरुवात आणि संन्यास, कर्मसन्यास, ह्या गोष्टींचं आता 7व्या पर्यंत सगळ्या ह्याच्यामध्ये श्लोकामध्ये विवेचन आलेलं दिसलं. आणि त्याच्यामध्ये संयमी योग, सांख्य आणि कर्मयोग या दोघांचंही जर तुम्हाला ज्ञान झालं तरच तुम्ही शाश्वत दिव्यत्वाकडे पोहोचता. एवढं छोटंसं काहीतरी मला कळलं. ओके, छान. हे शाश्वत दिव्यत्व म्हणजे काय? कोणीही प्लीज सांगा.
आपल्या बुद्धीवरच्या म्हणजे जे मलिनता येते, जशी आरशावरती धूळ साचते, तशा अनेक गोष्टी म्हणजे इंद्रियांमार्फत साचत असतात, बाहेरून आत येत असतात, आणि त्यामुळे आपण जी आपली स्थिती होते तर ती स्वच्छ करण्यासाठी ही क्रिया आहे असं मला वाटतं. म्हणजे ते बरोबर आहे, ही कर्ममार्ग प्रोसेस किंवा कर्ममार्ग किंवा ज्ञानमार्ग किंवा या ज्या 3-4 पद्धती ज्या सांगितल्यात. शाश्वत चैतन्य म्हणजे काय? मग ते शाश्वत दिशेने प्रवास, म्हणजे जे सुख दुःख आणि हे सगळ्यांनाच आहेत, पण शाश्वत दिशेने प्रवास करणं म्हणजे याच्यामध्ये संतांची शिकवण किंवा ग्रंथांचा अभ्यास किंवा जो एक दिव्यत्व प्राप्त होण्यासाठी, मनुष्य जन्माचं सार्थक होण्यासाठी तेच सार्थक म्हणजे काय किंवा दिव्यत्व म्हणजे काय, प्रश्न जर नीट कळला ना तर हा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे, हा उत्तर देणारा प्रश्न नाहीये. कारण तुम्ही जे सांगताय ते प्रोसेस बद्दल प्रकाशाच्या दिशेने जाणं, आपलं अज्ञान दूर करणं. प्रश्न काय आहे, प्रकाश म्हणजे काय हा प्रश्न आहे, अज्ञान दूर करणं ही झाली प्रोसेस. ज्ञान म्हणजे काय असा प्रश्न आहे. सत्याच्या दिशेने प्रवास, सत्य म्हणजे काय हा प्रश्न आहे. प्रश्न क्रियेबद्दल नाहीच आहे, प्रश्न डेस्टिनेशन बद्दल आहे, गंतव्य स्थानाबद्दलचा प्रश्न आहे, ते काय आहे असा प्रश्न आहे. आपले दोष कमी करत जाणं प्रोसेस झाली. इंटरेस्टिंग. लक्षात येतंय का, आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचा सराव करतोय आता. इफ यू आर कॉट अप इन प्रोसेस, it is one thing. If you are caught up in destination, it is also one more another trap. If you are enjoying the process without thinking about the fruit of the action, it is karma yoga. If you are not doing anything, it is a karma sannyas yoga. कर्तेपणाचा भावच नष्ट होतो इथे. कर्माच्या फळातून मुक्ती हा एक भाग झाला, पण कर्मातून मुक्ती मी करणारा नाही ही जाणीव कोणाला असू शकते, तर शुद्ध चैतन्याला असू शकते, जीवात्म्याला नाही, अहंकाराला नाही, मीपणाला नाही. त्यामुळे कर्तेपणाचा भाव हे मर्यादित होण्याचं लक्षण आहे. प्रश्न पुन्हा तसाच राहतोय, प्रकाश म्हणजे काय, किंवा तुम्ही काय शब्द वापरला तो विद्यामा, तो शब्द काय आहे? दिव्य, दिव्य, शाश्वत दिव्य स्वरूप असं काहीतरी. हा, दिव्य शाश्वत. पहिलं शाश्वत शब्द आहे, दुसरा दिव्य शब्द आहे, आणि तिसरा स्वरूप शब्द आहे. स्वरूप म्हणजे स्वतःचे रूप. प्रश्न आहे रूप कसं आहे नाही, स्व म्हणजे काय हा प्रश्न आहे आता. बघा, शांत विचार. ओके, स्व म्हणजे विचार. म्हणजे आपण जसं SSY क्लासमध्ये मी शरीर आहे का शरीर माझं आहे, तसं मी विचार आहे का विचार माझे आहेत असा विचार करता येईल. मग स्व म्हणजे विचार असू शकेल का? स्व म्हणजे स्वतःची जाणीव. मी जरा बोलू का? मला असं वाटतं की शुद्ध शाश्वत चैतन्य म्हणजे जे परम चैतन्य आहे, ज्याच्यापासनं आपण एक होऊन या शरीर रूपात आलो आहे, आणि आपण विस्मरण झालेलं आहे की ते जे परब्रह्म किंवा परम चैतन्य आहे तेच मी आहे, मी काही वेगळं नाहीये. हे मायेच्या अंतर्भूत झाल्यामुळे आपण विसरलेलो आहोत. ते शाश्वत चैतन्यच मी आहे याचं ज्ञान करून घेणं. शाश्वत चैतन्य म्हणजे परब्रह्म, याचं ज्ञान करून घेता येतं का? याचं ज्ञान करून घ्यायचं नाही. जिथे मितूपणाची बोलवणं होतंय, मितूपण म्हणजे काय, मी आणि तू वेगळा आहे, ते परमचैतन्य आणि मी हे कोणी वेगळे आहोत, हे द्वैत संपतं आणि अद्वैत होतं. तिथे काही समजण्याची शिकण्याची गरजच उरत नाही. तिथे काही सांगण्याची काही करण्याची गरजच राहत नाही. एक प्रश्न विचारतो, म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला अनुभूती होते कोणीही प्रकाश पाहिलाय का कोणी?
मी Have you जे seen the परब्रह्म light? शुभामा, तुम्ही प्रकाश पाहिलाय का कधी? पाहिलाय? हो. मी प्रकाश अनुभवलेला आहे, कारण मी देवाचा प्रकाश देते तेव्हा तो आता व्हायब्रेशन स्वरूपात मी मला असं बघते. सांगा, आपल्याला प्रकाश दिसतो का प्रकाशमान झालेल्या वस्तू दिसतात? असा विचार करा जरा. काय दिसतं नक्की डोळ्यांना? प्रकाश दिसतो का प्रकाशमान झालेल्या वस्तू दिसतात? आपल्याला प्रकाशमान झालेल्या वस्तू दिसतात. क्लिअर? क्लिअर? प्रकाश Yes. पाहिलाय का कोणी? मी प्रकाश पाहिलाय. मी स्वतःच्या हाताने मग जेव्हा मग प्रकाश देते तेव्हा तो प्रकाश व्हायब्रेशन्स किंवा आता थांबा लहरीच्या थांबा स्वरूपात मला तो थांबा जाणवतो. थांबा. या स्मितामा, माझा स्पीड जरा कमी आहे, त्यामुळे मला एकदम तुम्ही भराभर बोललात ना, मला काही कळत नाही, सगळं वरून जातं. ओके ओके. हा, तर आता मी प्रकाश देते या वाक्याचा आपण जरा अभ्यास करून बघूया. मी माझ्या थ्रू सॉरी आता बरोबर आहे, म्हणजे आपला विचार मंथन बरोबर चाललंय. आता दुसरं, प्रकाश देणं म्हणजे काहीतरी डुईंग आहे, कर्तेपणाचा भाव आहे. हा जो कर्ता जो आहे ना, हाच मुळात असत्य आहे. हा अस्तित्वात नाहीये, तो आहे असं वाटतंय. म्हणून पुन्हा प्रश्न विचारतो, कोणी प्रकाश पाहिलाय का? प्रश्न तिथेच आहे. दिसतं ना वैश्विक एनर्जी, म्हणजे आकाशाकडे जेव्हा पाहिलं तेव्हा असे बारीक असे कण दिसतात. हा, मग ते म्हणजे काय काय आहे? दिसलं? दिसलं म्हणजे काय? ती कण दिसले. वैश्विक शक्ती. थांबा ना, स्लो करा, फक्त स्लो करा, म्हणजे आपल्याला कळेल. शांत मन आणि कुशाग्र बुद्धी ही आत्मज्ञानाकडे नेते. एक्साइटेड पद्धती. आता तुम्हाला कण दिसले, म्हणजे दिसले कण, प्रकाश दिसला का? मला प्रकाश दिसतो लाईट घेताना. माझ्या अंतःचक्षुला प्रकाश दिसतो आणि त्या प्रकाशाने ज्या वेळेला त्याचा जो फोर्स असतो तो ज्या वेळेला जास्ती किंवा कमी मला तो जाणवतोही. स्मिता स्लो, फक्त मला ना, माझे लहानपणापासून माझं अकॅडमिक एकदम मागे आहे, म्हणजे मी 9वी काय पर्यंत माहितीये का, हे असं सांगून नाही समजणार. नको ना, तुम्हाला नका जर सांगू. अनुभवायचं असेल प्रकाश जर घेणं म्हणजे कळणारच, काय किंवा प्रकाश समोरच्याला बघणं कळणार म्हणजे नसेल तर काय. बोलायचंच नाही ना. अहो, समोरच्याला कळणार नसेल तर बोलायचंच नाही, थांबायचं नाही जरा. नाही, प्रकाश हे कसं आहे, हे साखर गोड आहे, ती गोड तुमच्याशी कशी आहे बोलताना ना हे मूळ विषय खाल्ल्याशिवाय बाजूला कसं राहतो. कळणार. तुम्ही सीतामा, साखर खाल्ली तर ते गोड काय ऐकावं असतं ते जरा. कळेल. अहो, तुम्ही ऐका जरा. तुम्ही जरा ऐकायला शिका. बोलता येतं तुम्हाला चांगलं. तुमच्याशी बोलताना काय होतं, मूळ विषय डेव्हिएट होतो. तर तुम्ही मूळ विषयाला सोडून गेलात की माझी पंचायत होते आणि मला एकदमच गोंधळण्यासारखं होतं, कारण माझ्या त्या क्षमता जरा कमी आहेत काही गोष्टींच्या. मी पुन्हा बोरा तुम्हाला म्हणजे प्रश्न काय विचारतो. असतं? थांबा, पुन्हा बोरा प्रश्न विचारतो. नाही, विषय सोडायचा नाहीये. या विषयाचं उत्तर मिळालं तर आजचं वाचन सत्कारणी लागणार आहे. सत्कारणी लागणार आहे. हा बौद्धिक वितंडवाद नाहीये. मला काय येतं, तुला काय येतं, हा नाहीये. याच्यासाठी तुम्ही स्वतः तो प्रकाश घेऊन प्रकाश दिसतो का ते तुम्ही बघा, ऐकतच एवढंच नाही मी तर सांगते. काय, तुमच्याशी कसं काय संवाद होणार हो स्मितामा? तुम्ही ऐकायलाच तयार नाही म्हटल्यावर ते तुम्ही फक्त ऐकते ना, बोलायच्याच सांगा टोन मध्ये येत आहे. सांगा. अहो, मी सांगत नाहीये. आपण सगळे मिळून गुन्ह्याचं कसं अन्वेषण करतात तसं आपण सत्याचं अन्वेषण करतो. त्या दिशेने चाललोय आणि इथे संवाद घडू शकतो. वाद नकोय आपल्याला, वाद नकोय. साधा प्रश्न आहे. मी पुन्हा मूळ प्रश्नावर येतोय. तुम्ही कोणी प्रकाश पाहिला आहे का? हा प्रश्न कळतोय का आधी बघा. उत्तर देण्याची घाई करताय, इन्फॉर्मेशनच्या आधारे उत्तर देताय, त्याची आता आवश्यकता नाहीये आपल्याला. प्रकाश पाहिलाय का, हे वाक्य लक्षात येत आहे का बघा. प्रकाशाला पाहता येतं का? आणि जर पाहणारा प्रकाश असेल तर त्याला कोण पाहणार? सिंपल सांगतो. शंकराचार्य पंचीकरण, ध्यान विधी, समाधी विधी, आत्म्याच्या 5 क्वालिटीज सांगितल्या. अहम आत्मा केवळ चिन्मात्र स्वरूपा, न ज्ञानम न पितत कार्यम. आता 5 क्वालिटी. किंतु नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्य, स्वभावम. ह्या 5 क्वालिटीच्या अवस्थेमध्ये जर माझी जाणीव सतत असेल तर मी आत्मज्ञान स्थितीत आहे. मग मीच जर सर्व काही असेल तर इथे 2 उरलेच नाही. पाहण्याची क्रिया होईल कशी? पाहण्याची क्रिया घडायला पाहणारा आणि पाहण्याची गोष्ट 2 असाव्या लागतात. आणि कृष्ण भगवान आपल्याला अद्वैताकडे घेऊन चाललेत. पाहणारा आणि पाहण्याची वस्तू असं द्वैत असेल
तर बघणं ही क्रिया घडते, पाहणं ही क्रिया घडते. जेव्हा तुम्ही स्वतःला कसे बघालो, तुम्हीच प्रकाश आहात, तुम्ही कसे पाहाल स्वतःला, असा विचार करता येऊ शकतो. हे काय बरोबर आहे वगैरे असा मुद्दा नाहीये, हे अल्टिमेट ट्रूथ पण नाही. त्यामुळे छान, म्हणजे बरं झालं विषय काढला तुम्ही. थँक्स. स्मिता मा बोला, तुम्हाला बोलायचंय. कारण मी आता जरा अंतर्मुख झालोय पटकन. मी तेच म्हटलं की मीतूपणाची बोलवण, हे जे म्हटलेलं आहे, मीतूपणाची बोलवण म्हणजे एखाद्याची बोलवण केली म्हणजे काय, त्याला घालवून टाकलं. तर मी आणि तू हे दोन वेगळे आहेत, हे नाश करणं म्हणजे द्वैतातनं अद्वैतात येणं, हेच शाश्वत चैतन्य. इथे परत नाश करणं शब्द वापरत ना, नाश तिथे होतो आपोआप, करायचा नाहीये. तो दॅट इज व्हॉट इज द सेल्फ रिअलायझेशन किंवा साक्षात्कार. मग नाश करणं असा शब्दाच्या ऐवजी आपोआप नाश करणं नाही, नाश होतो. मग तुम्ही जेव्हा करणारा मीतूपणाचा नाश होतो किंवा मीतूपणाची करणारा कोणी बोलवण आहे होते, का इथे? ही जे आपल्या सीतामा, आरतीत आहे, मीतूपणाची सीताफडके. झाली बोलवण, कळलं. एका तुम्ही जनार्दनी परत तेच श्रीदत्त ध्यान, सांगताय. ती तुम्ही आरती परत कुठे तेच आहे? बोलताय. अहो, हा सगळा क्लास पीएचडीच्या लोकांचा आहे, त्यामुळे तुम्ही एकदा सांगितलं तरी कळतंय लोकांना. हा. तो पॉइंट रिपीट नाही करायचा, तो धरून पुढे जायचं आपण. बरोबर. आता नाश करता येत नाही हे जर क्लिअर झालं असेल, हा. तर करणारा कोणी उरला का? नाही. संपला विषय. इथे आपोआप जे प्राप्त होतं ते मौन असतं. जेव्हा कर्तेपणाचा भाव संपतो त्यावेळेला इनर सायलेन्स एस्टॅब्लिश होतो. इट इज नॉट सायलेन्स विथ रेफरन्स टू अदर्स, इट इज सायलेन्स विथ युअर सेल्फ. ती ईशावास्य उपनिषदातली पूर्ण स्थिती आहे, ते पूर्णत्व आहे. बरोबर. सो इंटरेस्टिंग, छान. हे काही आणखीन कोणाला बोलायचं असेल, विचारायचं असेल तर. मी गाणं म्हणू का एक? अरे वा, हे हवाय खरं रोज कॉलवरती. आपण नाही ते सिरियसली डोकफोड करत बसलो. म्हणजे ते लगेच रोमॅन्टिक म्हण. आणि रोज एक म्हण. चालेल. वा. कोणी कविता म्हणा, कविता गाऊन दाखवा. अच्छा, ते पण छान. त्या शुभामा कविता करतात छान छान, खूप चांगली चित्र काढतात. ते त्यांच्या त्या स्क्रीनवर ठेवा, स्क्रीनशॉट म्हणून काय असतं. हे सिरियलचं टायटल सॉन्ग आहे, रोमॅन्टिक म्हणजे सॉन्ग आहे ते, पण आता ते पातंजली योगसूत्र आणि जीएसएस वगैरे केल्यापासून ते अव्यक्तासाठी गाणं आहे असं मला वाटतं. त्या ह्याच्यातून म्हणते. हाक देता तुला साद जाते मला, वेगळे प्रेम हे वेगळा सोहळा, कोण जाणे जीवनाचा खेळ आहे कसा, चेहराही तूच माझा, तूच माझा आरसा, तुला पाहते रे, तुला पाहते. सिरियल होती का ही? एक मी दाखवतेय, कमळाच्या पाकळ्या वाळवल्यानंतर ग्रीटिंग कार्ड केलंय. येस. आणि कमळ किती सुगंध देतं. मी रोज माझ्या इथे जवळ ठेवते आणि मग एक प्रयोग करते की हे असं सुकलेलं सुद्धा सुगंध देत राहतं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की हे फुलांकडून शिकायला पाहिजे की जसं माणसाचा सद्गुण हा कायम आठवणीत राहतो, दरवळ देत राहतो, तसं शेवटपर्यंत हे कसं आता कमळाच्या पाकळ्या वाळल्यानंतर पण ते सौंदर्य प्रदान करतं. सुंदर सुंदर सुंदर. इतकं ते चमकदार आणि असं सुंदर झालंय ना, ट्रान्सपरन्सी आली ह्याच्यात. त्याचं चैतन्य गेलं म्हणजे ते वाळलं ना तर इतकं सुंदर दिसतंय. आणि सगळी फुलं ब्राऊन होतात पण काही फुलं तशीच राहतात.
गंमत म्हणजे त्याचं चैतन्य गेलं म्हणताय, पण ते पाहून आपल्याला चैतन्याची आठवण होते. हो ना, खरंच. म्हणजे गेलं नाही म्हणता येणार. ते कसं त्याच्यातलं जे जातं ना जीवन रस, नाही का तसं. तो फोटो दाखवा ना शुभाताई आम्हाला व्हिडिओवर. हो, चैतन्याची गरज आहे, दाखवा दाखवा. बघितल्याशिवाय चैतन्य दिसणार कसं? बरोबर आहे. अनुभव आहे दररोज. आजकाल मी फुलं आणते आणि फुलं वाहते देवाला, तेव्हा मी ते पण दररोज बघते. ती फुलं हलवत नाही. ती फुलं जेव्हा ताजी असतात ती एवढी चैतन्याने भरली असतात की मला पण उत्साह देतात आणि मग ती कोमेजतात हळूहळू. मग त्यातलं चैतन्य कमी होतं ना. ते काय लाईफ सिरियसली घ्यायला लागलो की चैतन्य जातं. नाही मग ती अमुक एका कालावधीनंतर झाडापासून असं काही नाहीये, झाडापासून तुटली नाही तरी ती फुलं सुकतातच. हे सुकलेलं आहे बघ, हे जे आहे ना हे सुकलेलं आहे आणि त्याला रंगवलंय सुकल्यानंतर. वा वा, मस्त बघ, मस्त. हे असंच राहतं. ही हे गीता, हे भगवद्गीता जगणं आहे. गोल्डन कलर बघू, दाखवा एकदा परत. परत गोल्डन दाखवा कलर दिसतोय ना? चैतन्याची गरज आहे, दाखवा. गोल्डन कलर दिसतोय का? बघा मला आपल्या ग्रुपवर टाका नाही तर शुभाताई फोटो. अरे बाप, चालेल. आमचा एक वेगळा ग्रुप बनवलाय आम्ही, मी आणि शुभाताईंनी. बघा, नाव परस्पर काय कटकारस्थान चालू आहेत. 15 ऑगस्ट मी आणि शुभाताई सहज बोलत होतो, त्यांचं चित्र बघून आम्हाला स्फूर्ती झाली. आम्ही त्याचं नाव ठेवलंय भावना कल्पना. कोणाचं? त्या ग्रुपचं. अरे वा. भावना विचार कल्पना. भावना विचार कल्पना 15 ऑगस्टला सुरुवात केली आम्ही. अहो काय त्या शुभाताई त्याच्यात, आणि शुभाताईच नाही, इतके नवीन नवीन लोक काय काय कलाकृती सादर करत असतात. आणि तुमचा एक प्रयोग आठवतोय मला. तुम्ही सगळ्या बायकांना सांगितलं होतं छान नऊवारी साडी नेसून फोटो टाका ग्रुपवर एकदा, नटून सजून. हे बघा, हे भगवद्गीता जगणं आहे. आता वेगवेगळ्या प्रकारच्या कविता करायला शिकवलंय. अरे बाई, हे जे उपक्रम आहेत ना, आणि मनोरा आणि हे भगवद्गीता जगणं आहे तुमचं. हो, बिकॉज भगवद्गीता टीचेस अस टू सेलिब्रेट द लाईफ, नॉट टू बिकम अ सिरियस फूल. सो लेट अस सेलिब्रेट एव्हरी डे. प्रत्येकाने आपलं काही निर्माण केलेलं काही क्रिएशन असेल, मग ते काव्य रूपात असेल, चित्र रूपात असेल, एखाद्या सेवा रूपात असेल, ही आंतरिक तृप्तीची अभिव्यक्ती असते आणि ही दाखवायची, सांगायची, लोक इन्स्पायर होतात. हे बघा, हे ना एक असं गुलाबाची पाकळी सुकवून केलेलं आहे, आपोआप झालं. आता तुम्हाला सांगतो, जर अलिबागला कधी गेलात तर तुम्ही कायमचं हे वाक्य विसरून जाल, वो अलिबाग से आया है, अलिबाग वाला क्या कर सकता है. आपले विजयानंद शेंबेकर म्हणून टीचर आहेत एक, काय नारळाच्या करवंट्यांपासून आणि नारळापासून वस्तू बनवलेत, मोठं कला दालन तयार केलंय. तो माणूस जगतोय भगवद्गीता असं वाटतं. आणि मी आपल्या ग्रुपमध्ये आता नाहीये तो अमरीश नावाचा एक मुलगा आहे, काय कविता करतो प्रसवतात, बाप रे. अरे म्हटलं, हे गीता जगणारी लोक आहेत. आपण गीतेचं तत्वज्ञान लोकांना छळण्याकरता रोज कॉल घेतोय आणि हे जगतायत. आवाहन करते की कोणालाही यायचं असेल तर मी इन्व्हाइट लिंक पाठवते. भावना विचार कल्पना, BVK भावना विचार कल्पना असं टायटल आहे व्हॉट्सअप ग्रुप. आणि ज्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा तो टाकतो, ज्याला जेव्हा वेळ आहे तेव्हा तो वाचतो, बसतो, ऐकतो आणि अभिप्राय देतो. आणि मुख्य म्हणजे रसिक प्रेक्षकांचा अभिप्राय हे डोपामाइन वाढवतं. आणि माणसाला मेंदूसाठी डोपामाइनची अतिशय आवश्यकता आहे. डोपामाइन कसली आवश्यकता आहे? डोपामाइन म्हणजे जेव्हा आपण एखाद्याची स्तुती करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन हे एन्झाईम आपोआप वाढतं. हार्मोन हे वाहतं. प्रेक्षकांची दाद मिळाल्याने तुम्हाला आपोआप डोपामाइन मिळतं. अरे बापरे, मग ही नवीन नशा झाली म्हणजे एक. आता माझी स्तुती करा, मला किक बसते. असं नाही, भगवद्गीता मनापासून दाद द्यावीची असं कंपल्शन नाहीये. एखाद्याला दाद द्यावीची उर्मी येते, ती सुद्धा एक अभिव्यक्ती. सायन्स आणि अध्यात्म हे काय, ह्याच्यामध्ये काय डिफरन्शिएट करता येईल आपल्याला? सायन्स आणि अध्यात्म विद्यामा सांगतील. शी इज अ मास्टर ऑफ सायन्स नाउ अँड स्पिरिच्युअलिटी. मला एकदा विद्यामा, मला तुम्ही इंट्रोडक्शन द्यायचं, आम्हाला काहीच माहित नाहीये तुमच्याबद्दलचं.
म्हणजे आम्ही परत फक्त तुमचं नाव ओळखतो बस. मला वाचन करता येतं छान. एवढं नाही. ना तुम्ही डॉक्टर आहात ना विद्यामा? नाही नाही. कारण त्या दिवशी सायन्सचा प्रश्न ते तुम्हाला काहीतरी विचारत होते म्हणून म्हंटल. मी पण वकीलच आहे. आपल्या ग्रुपमध्ये कोणी डॉक्टर आहे का, ज्याला शरीरशास्त्राची माहिती आहे? कशाची? शरीरशास्त्र म्हणजे हा सायन्स. व्यंकटेशजी आहेत ना, ते त्यांच्याकडे डिग्री नाहीये पण त्यांना भरपूर माहिती आहे. व्यंकटेशजी, त्यांचा हार्मोन्स वरती मोठा अभ्यास आहे. हा, मग त्यांना विचार आहे की डोपामाइन काय असतं. असे ते 3-4 प्रकारच्या गोष्टी असतात. तर डोपामाइन म्हणजे आपण जेव्हा एखाद्याला अप्रिसिएशन करतो तेव्हा आपल्याला डोपामाइन म्हणजे एखाद्याने आपल्याला अप्रिसिएशन केलं की आपल्याला डोपामाइन मिळतं, असं मी एका लेखात वाचलंय. बरं, आपल्याला सगळ्यांना भगवद्गीता पूर्ण झाली की गेट टुगेदर करायचंय बरं का आश्रमामध्ये. नक्की आपण नक्की. व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा का? हा, करा करा. मी करा व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा करा. का? मी काही आणि त्याच्यात जॉईन होणार मी एक भक्ती या विषयावर अभंग वृत्तामध्ये एक तयार केले, तर ते मी म्हणू शकते का? हा, म्हणजे आता वेळेचं बघा, उद्या म्हणा पाहिजे तर, नाही तर वेळेचं बघा फक्त, बाकी काही नाही. एक ही रचना मीच केलीये. 7:30 झालेत ऑलरेडी. हा, काय किती कडवी आहे ती, 2-2 ओळीच्या 6-8 ओळी आहेत. चला, हीच प्रार्थना समजू आजची. तुम्ही म्हणा आणि मग क्लोज करू. ओके. भक्तीतून मुक्ती मार्ग हा मानवा, सराव करावा निश्चयाने. भक्तीतून मुक्ती मार्ग हा मानवा, सराव करावा निश्चयाने. प्रपंच अपूर्ण चिंता मानवास, अखंड प्रवास जीवनात. प्रपंच अपूर्ण चिंता मानवास, अखंड प्रवास जीवनात. देह बुद्धी नाश हवा निश्चयान, नामची साधन प्रपंचात. देह बुद्धी नाश हवा निश्चयान, नामची साधन प्रपंचात. मी पण सोडून राम नाम गावे, संतांच्या कृपेस पात्र व्हावे. मी पण सोडून राम नाम गावे, संतांच्या कृपेस पात्र व्हावे. प्रामाणिक मन निष्ठा हाच गुण, संत संगी मन रमवावे. प्रामाणिक मन निष्ठा हाच गुण, संत संगी मन रमवावे. सुखाचा हा मार्ग संत शिकवण, नित्य अंतरात समाधान. सुखाचा हा मार्ग संत शिकवण, नित्य अंतरात समाधान. शुभम भवतु. सुंदर सुंदर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. उद्या भेटूया. हेच थांबूया, उद्या भेटूया.